मुंबई गोवा हायवेवर शुक्रवारी सकाळी 7च्या दरम्यान एक कंटेनर पुलाचा कठडा तोडून नदीत पडला होता। 48 तास उलटून देखील या कंटेनरला काढण्यात अजून यश आले नाही। यातच पुलाची अवस्था खूपच दयनीय झाली आहे। जर हा कंटेनर काढला गेला नाही आणि जर मुसळधार पाऊस पडला तर नदीमध्ये पाण्याचा स्तर वाढून पाणी पुलावर येण्याची शक्यता आहे। कारण अतिक्रमणामुळे नदीचं पात्र लहान झालं आहे, त्यामुळे पाण्याचा स्तर वाढल्यावर पाणी पुलावर येण्याची शक्यता आहे अथवा पूल वाहूनही जाऊ शकतो। सोबतच पुलावरील वाहतूकसाठीही अडथळा निर्माण होईल। काळुंद्रे पुलाची अवस्था बिकट झाली असून नवीन पुलाची मागणीही जोर पकडत आहे। या संपूर्ण घटनेविषयी आमच्या प्रतिनिधीने विस्तृत माहिती दिली। पनवेल नजीकच्या काळुंद्रे पुलावरून माझ्या पाठीमागे पडलेला हा कंटेनर पडून आज 48 तास 6 पेक्षाही जास्त वेळ होऊन गेलेली आहे। मुळात या नदीच्या पात्रामध्ये असलेला हा कंटेनर ज्या ठिकाणी पावसाचं पाणी जेव्हा पडतं तेव्हा माझ्या उजव्या बाजूनी म्हणजे डोंगरातनं येणारं पाणी हे या दिशेने येतं। या येणाऱ्या पाण्याचा जर का दबाव या कंटेनरवरती वाढला तर मुळातच हा जो पूल जो जीर्ण झालेला आहे, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या पुलाचे कठडे अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये आहेत। एकेरी वाहतुकीची सोय असलेला हा पूल म्हणजे छोट्या स्वरूपाचा हा पूल आहे। दगडी बांधकाम जरी असलं तरी कित्येक वर्ष त्याला होऊन गेलेली आहेत। जर का या ठिकाणी पाऊस झाला आणि पाण्याच्या दबावामुळे हा कंटेनर जो या ठिकाणी या पिलरला येऊन थडकलेला आहे त्याच्यावरती दबाव वाढला तर हा कंटेनर निश्चितच या पुलाच्या या पिलर्सना धोका पोहोचवू शकतो। त्यामुळे या पिलरला किंवा या पिलरला लगत असलेल्या या कंटेनरला या ठिकाणून लवकरात लवकर काढणं ही काळाची गरज बनलेली आहे। 48 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा या कंटेनरला काढण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी झालेले नाहीयेत। कोणी काढायचा हा यक्ष प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे, जो तो दुसऱ्याच्या अंगावरती ही जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतोय। पुलावरून खाली पडलेला हा कंटेनर लवकरात लवकर काढला जाईल अशी आपण अपेक्षा या ठिकाणी करूयात, जेणेकरून या पुलाला असलेला धोका टळणार आहे। काळुंद्रे येथून कॅमेरा पर्सन किरण पाटील बरोबर मी मंदार दोंदे।